यानंतर थेट जाणार आहोत नागपूरमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे। इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। इंधन दरवाढ कायम आहे। दुसऱ्या बाजूला इंधनाची टंचाई देखील जाणवते आणि या विरोधात काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे। काँग्रेसचे नेते कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। नागपूरमधली थेट दृश्य आपण पाहतोय। इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे। तर या इंधन दरवाढीचे देशभर पडसाद उमटतात। विरोधकांकडून आंदोलन सुरू आहेत। काँग्रेसने आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे। राहुल गांधी देखील या सगळ्या इंधन दरवाढीवरून सरकारला सवाल उपस्थित करतात। आणि आज नागपूरमध्ये काँग्रेसकडून हे आंदोलन सुरू आहे। इंधन दरवाढीच्या अनुषंगाने सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे। तर पोलिसांनी बॅरिकेड लावून आता या मोर्चेकऱ्यांचा मार्ग अडवलेला आहे। आपण थेट जाणार आहोत। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, नेमकं काय घडतंय? आंदोलकांची काय मागणी आहे? तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे आकाशवाणी चौकापर्यंत हा मोर्चा जो आहे तो पोहोचलेला आहे आणि आकाशवाणी चौकावर हा मोर्चा पुन्हा एकदा अडवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। मात्र कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक आहेत। यापूर्वी नारंग टावर जवळ मोर्चा थांबवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला होता, मात्र मोर्चेकरी जे आहेत ते आक्रमक पद्धतीने बॅरिकेड तोडून समोर निघून आले। आता आकाशवाणी चौकावर पोलिसांनी त्यांचे वाहन जे आहे ते रस्त्यावर आडवे लावले आहे आणि वाहन आडवे लावून पुन्हा एकदा हा मोर्चा जे आहे तो पोलिसांनी अडवला आहे। या ठिकाणी सुद्धा कार्यकर्ते थांबायला तयार नाही आणि सातत्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, मात्र सध्या जो मोर्चा जो आहे तो आक्रमक झालेला आहे। संदेशजी, मोर्चा पुढे जाण्यासाठीच प्रयत्न करत आहे, पोलीस थांबवत आहेत वारंवार। प्रशासनावर दबाव आहे, कोणत्या तरी पोलीस प्रशासनावर दबाव आहे या राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा, की यांना मोर्चाला समोर जाऊ द्यायचं। अतिशय आक्रमकपणे सगळे कार्यकर्ते आता समोर जायला पाहत आहे आणि खरं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं आहे की हे पेट्रोल दरवाढ जी झालेली आहे त्या दरवाढीच्या निमित्ताने तुम्ही दरवाढ कमी केली पाहिजे, हा त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे आणि यामध्ये पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे। तर तुम्ही पाहू शकता की हा जो मोर्चा आहे तो सातत्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात। इथून हाकेच्या अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि कार्यकर्ते जे आहेत ते पोलिसांनी जे काही सौम्य बळाचा वापर केला, थांबवण्याचा जो प्रयत्न केला त्याला धुळकावून सातत्याने समोर जात आहेत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। तर पोलिसांनी बॅरिकेड लावून काँग्रेसचा हा मोर्चा अडवलेला आहे। आपण पाहतोय कार्यकर्त्यांची धरपकडही सुरू झालेली आहे। मात्र हे कार्यकर्ते ठाम आहेत, त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन द्यायचं आहे, मात्र त्यांना पोलिसांकडून अडवलं जात आहे। तर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। इंधन दरवाढीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे।